नमस्कार मंडळी. आज मी केली मस्त अशी ज्वारीची खारुडी. ज्वारीच्या खारुड्या ना कच्च्या शेंगदाण्याबरोबर मस्त लागतात. तळून तर एकदमच छान लागतात. करायला सोप्या आहे, वाळवणीचा पदार्थ आहे, वर्षभर टिकतो. तर यासाठी आपण ज्वारी घ्यायची, ज्वारीची कणी काढून आणायची. ज्वारीची कणी काढून आणल्यावर ती अगदी बारीक चाळणी चाळायची, म्हणजे त्यामध्ये जर बारीक पीठ असेल तर ते निघून जातं. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुरेसं पाणी घालायचं आहे आणि त्याला एक 15 ते 16 तासांसाठी तरी आपण काय करायचं आहे, त्याला आंबवायला ठेवायचं. बघा, आंबल्यावर आपलं असं मस्त झालं आहे. वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि जेवढं आपलं कणी होती ना तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं आहे. बाजूच्या गॅसवर जास्तचं पाणी पण उकळायला ठेवायचं, म्हणजे जर जास्त लागलं तर आपल्याला ते घालता येतं. आता आपण इथे 1 चमचा जिरं, 1 चमचा सोप आणि 1 गठ्ठा लसूण हे मिक्सरमधून बारीक केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, अगदी थोडीशी धना पावडर घालायची आहे आणि 2 ते 3 चमचे तीळसुद्धा घालायचे आहे. आता हे घालून झालं की त्यामध्ये आपली उकळल्यावर त्यामध्ये आपली कणी घालायची आणि एखाद्या लाटण्याच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने हा घट्टा छानपैकी हटवून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा छानपैकी घट्ट होत नाही, जर तुम्हाला लवकर घट्ट झाल्यासारखा वाटला तर लगेच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. आणि मस्त हटला गेला की त्यानंतर त्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि एक 20 ते 22 मिनटासाठी तरी त्याला अगदी शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित शिजला पाहिजे. मध्ये मध्ये मात्र हटत राहायचं आहे, कारण तो तळाला लागायला नको. तर मी यावर झाकण ठेवलं, व्यवस्थित शिजू दिले आणि शिजल्यावर बघा घाट्याचा रंग कसा मस्त आलेला आहे आणि मस्त शिजलेला आहे. आता याला काय करायचं आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्या अशा तऱ्हेने आपण खारोड्या हाताने टाकू शकता किंवा चकलीच्या साह्याने जर केल्या तर त्या अगदी सोप्या होतात. तर नक्की करून बघा.